मग चुलीवर बनवायचं? चालेल, चल बनवूया. चिकन कलेजी मिक्स बनवण्यासाठी इथे मी खोबरं वाटून घेतलेलं आहे. याच्यामध्ये अद्रक आणि लसूण पहिलाच घालून मी वाटण करून घेतलेलं आहे. तसे इथे लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. इथे तुम्ही हिरव्या मिरच्या देखील घेऊ शकता. आणि इथे काही खडे मसाले आहेत, तसेच कोथिंबीर आहे. आता खोबरं आणि हे सर्व खडे मसाले आणि लाल मिरची आणि कोथिंबीर हे वाटून घ्यायचं आहे. आता हे सर्व वाटून मी आले बाहेर. याच्यावर मी चुला पेटवलेला आहे. इथे आता कढई घातलेली आहे. याच्यावरती तेल घालायचं आहे. कढईमध्ये तेल आपलं व्यवस्थित असं मस्त तापून द्यायचं. त्याच्यानंतर याच्यामध्ये चिरलेला कांदा घालायचा. चिरलेला कांदा आम्ही लांबट असा कापलेला आहे, तुम्ही बारीक देखील कापू शकता. त्याच्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे कढीपत्ता आणि तेजपत्ता. जोपर्यंत आपला कढीपत्ता, तेजपत्ता आणि कांदा हा परतून होतो तोपर्यंत इथे अद्रक आणि लसूण मी पेस्ट करून घेत आहे. मी खोबऱ्यामध्ये देखील अद्रक लसूण घातला होता, पण तरी मी असं कुटून थोडंसं घेतलं होतं, ज्याने टेस्ट मस्त अशी येते. आता हे देखील थोडंसं परतून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटं हे परतायचं आहे व्यवस्थित. हे सर्व असं परतून झालं की याच्यामध्ये अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच चिकन मसाला, तसेच 2 चम्मच लाल तिखट, हा माझा घरचा मसाला आहे. याच्यामध्ये आपण खोबऱ्याचा जो वाटण काढून भांड्यामध्ये पाणी घालून ते याच्यामध्ये घातलं आहे आणि खोबरं देखील घातलं आहे, वाटण देखील घातलं आहे. पाणी घातल्यामुळे आपला खोबरा असा बुडाला लागत नाही, एकदम चिटकत नाही, आपला मसाला वगैरे करपत नाही. याच्यामध्ये नंतर धुतलेली कलेजी आणि चिकन घालायचं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घालून झाकण ठेवून 5 मिनटं व्यवस्थित असं 5 मिनिटांनी झाकण उघडून याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. त्याच्यानंतर परत झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनटं याला एक वाफ काढून घ्यायची आहे. मस्त अशी उकळी येऊन द्यायची आहे. तो माझा झाकण हा व्यवस्थित बसत नव्हता, त्याच्यामुळे मी इथे दुसरं झाकण ठेवलेलं आहे, ज्याच्यामुळे वाफ देखील बाहेर येत नाही आणि व्यवस्थित असं आपला चिकन शिजलेलं आहे बघा 10 ते 15 मिनटात. त्याच्यानंतर काय करायचं आहे, चुलीची थोडी आपल्याला आग कमी करायची. इथे गॅसची आपल्याला आग व्यवस्थित फ्लेम कमी करता येते, त्याच्यामुळे मी इथे फाटी काढलेले आहेत. फक्त 2 ते 3 इथे ठेवलेले आहेत. आता अशीच मीडियम फ्लेमवर याला व्यवस्थित शिजलेलं आहे बघा. मस्त असं आपलं चिकन तयार आहे. आता गरमागरम उत्कर्षाला वाढते आणि बघते उत्कर्षाचं रिॲक्शन काय येतो, ते कसा लागले तिलाच आपण, कसा झाला आहे तिलाच आपण विचारूया. उत्कर्षा, टेस्ट करून बघ. कसं झाले? एकच नंबर. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि जर ही व्हिडिओ तुम्ही इंस्टाग्रामवर बघत असाल तर चॅनलला फॉलो करायला विसरू नका. आणि ही रेसिपी एकदा बनवून नक्की बघा. तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा.